नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूबर चॅनलवरती। तर मित्रांनो, मागील 2 ते 3 वर्षापूर्वी आपल्याला RBI ऑफिस अटेंड या पदाकरता मित्रांनो जाहिरात पाहायला मिळालेली होती, ज्यावेळेस आपले बरेच विद्यार्थी सक्सेसफुल ठरलेले होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आहे आता अपकमिंग रिक्रुटमेंट कधी येईल याच्या मित्रांनो जे काही वेटिंगमध्ये होते। तर मित्रांनो आता फायनली आपला वेट जो आहे तो संपलेला आहे आणि आता मित्रांनो नव्याने जे आहे RBIची ऑफिस अटेंड या पदासाठी मित्रांनो नवीन एक सरळ सेवा पदभरती जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण काही जाहिरातीची A to Z आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे। व्हिडिओला मित्रांनो शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि यामध्ये आपण प्रत्येक मुद्दा हा तुम्हाला समजावून सांगितलेला आहे, ज्यामध्ये अनेकांना हा प्रश्न पडतो की ही जी काही नोकरी असेल किंवा नोकरीचं स्थान असेल ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिळेल का व त्यासोबत परीक्षेची लँग्वेज कोणती असणारी असेल। तर या संदर्भाची मी तुम्हाला संपूर्ण काही या ठिकाणी माहिती देणार आहे। फक्त तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो। सुरू करू आपला व्हिडिओ आणि पाहू या जाहिरातीची आता सविस्तर माहिती। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI फॉर द पोस्ट ऑफ ऑफिस अटेंडंट। तर ऑफिस अटेंडंटचं काम वगैरे काय असतं याच्या संदर्भात आपला एक प्रिव्हियस व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही त्यामध्ये ऑफिस अटेंडंटची संपूर्ण काही इन्फॉर्मेशन जे आहे मित्रांनो त्यामध्ये पाहू शकता। तर यामध्ये पहा सुरुवातीला त्यांनी म्हटलेलं आहे ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर एलिजिबल कॅन्डिडेट फॉर 5 to 7 म्हणजे की 572 जागांसाठीची ही पोस्ट आहे। तर ऑफिस अटेंड इन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हिअर इन आफ्टर रेफर्ड टू द बँक selection for the post will be through a competitive examinations online test followed by a language proficiency test, ज्याला की आपण LPT असं म्हणतो। तर LPT काय आहे याबद्दल देखील मी तुम्हाला समोर सांगणारच आहे। तर ही थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर यामध्ये तुम्हाला या पदासाठी एक ऑनलाईन टेस्ट होणारी असेल, त्यानंतर जी LPT आहे लँग्वेज प्रिफरन्सी टेस्ट जे की आपल्याला लोकल लँग्वेजमध्ये द्यायचं असते। तर आता ही झाली याची ओव्हरऑल जी काही 572 जागा भरल्या जाणाऱ्या आहेत, त्यामध्ये आपल्या मुंबईसाठी किंवा आपल्या स्टेटसाठी जागा किती आहेत या संदर्भाची त्यांनी देखील संपूर्ण यामध्ये माहिती दिलेली आहे। तर याची इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत तर यामध्ये वेबसाईट लिंक ओपन जे आहे मित्रांनो जे की 15 जानेवारी म्हणजे की कालपासून सुरू झालेला आहे। तर 15 ते 4 फेब्रुवारी मध्ये याच्यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये ही संपूर्ण प्रोसेस सुरू राहणार आहे, जे की ऑनलाईन अप्लाय करण्याची पेमेंटची लास्ट डेट जी आहे ती थोडक्यामध्ये 30 डेट आहे, त्यामध्ये देखील काही नाही। आणि टेंटिव्ह ऑनलाईन टेस्ट डेट जी असणारी आहे जी की तुमची 28 फेब्रुवारी किंवा 1 मार्च रोजी आहे थोडक्यामध्ये असणारी आहे। तर ह्याची दिवसामध्ये काही मागे पुढे होऊ शकतात आणि जर तुम्हाला याची परफेक्ट तयारी करायची असेल, तुम्ही अर्ज भरलेला असेल किंवा भरणार असाल तर मित्रांनो त्यासाठी आपल्या ऑफिशियल ॲपमध्ये यासाठी संपूर्ण लागणारं जे कंटेंट आहे स्टडी मटेरियल आहे ते आपण त्यामध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून आपले ॲप डाउनलोड करून त्यामधून मित्रांनो यासाठीचा असणारा आपला स्पेशली क्रॅश कोर्स मित्रांनो तुम्ही जे आहे तो जॉईन करू शकता। तर आता आपण याच्यामध्ये जी सुरुवातीला महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की यामध्ये जागा नेमकं किती आहेत आणि कोणकोणत्या स्टेटमध्ये आहेत। तर मित्रांनो याची जी भरती आहे जी की ऑल इंडिया लेवलमध्ये होत असते, यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रत्येक स्टेटची यामध्ये जागा आहेत। तर आपल्याला मेनली फोकस करायचं आहे आपल्या स्टेटवर म्हणजे की मुंबई महाराष्ट्र यावर आपल्याला फोकस करायचं आहे। आणि सुरुवातीला तुम्ही यावेळेस तुमच्या कासाठी जागा आहेत का नाही हे देखील या ठिकाणी कन्फर्म करून घ्या, कारण का SC कॅटेगरीसाठी आपल्या मुंबईसाठी या ठिकाणी जागा जी आहे मित्रांनो एकही जागा भरली जाणारी नाही, म्हणजे की एकही जागा या ठिकाणी रिक्त नाही। तर यामध्ये पुन्हा त्यानंतर ST कॅटेगरीचा 11 जागा आहेत, त्यानंतर पुढे 0 जागा पुढच्या कॅटेगरीला जागा नाही, त्यानंतर 3 जागा एकूण टोटल जे आहे 33 जागा जे की या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या आहेत। तर 33 जागा फक्त आपल्या मुंबईसाठी आहेत। जर तुम्हाला बऱ्यापैकी संपूर्ण कोणत्याही जागा चांगल्या स्टेटमध्ये फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता, परंतु फॉर्म भरण्या अगोदर तुम्ही लक्षात ठेवा यामध्ये काही त्यांनी कंडिशन देखील दिलेल्या आहेत, त्यामुळे त्या कंडिशनमध्ये देखील बसणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे। तर आपल्या मुंबईसाठी फक्त या ठिकाणी जे आहे 33 जागा आहेत, ज्यामध्ये UR कॅटेगरीला 19 जागा आहेत। जे विद्यार्थी रिझर्वेशनच्या ऐवजी UR मधून फॉर्म भरू इच्छितात ते जे आहे UR मध्ये या ठिकाणी फॉर्म जो आहे तो भरू शकतात। तर ही झाली आता एकूण जागांची माहिती। आता आपण पाहू यासाठी लागणारं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते तुमच्याकडे काय असायला पाहिजे किंवा कोणत्या पात्रतेचे विद्यार्थी या ठिकाणी जे की पात्र असणार आहेत, कारण का या पदासाठी जी पात्रता आहे ती इतर पदांपेक्षा आपली खूप वेगळ्या प्रमाणामध्ये मित्रांनो जे की असते, कारण का इतर पदांना आपण हायर एज्युकेशन घेतलं तरी या ठिकाणी पात्र असतात, परंतु या ठिकाणचा नियम थोडक्यात मित्रांनो वेगळा आहे। तर मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये यामध्ये जर पाहिला आपण जो याचा मुद्दा आहे यामध्ये म्हटलेला आहे अ कॅन्डिडेट शुड हॅव पास द 10th स्टँडर्ड, ज्याला आपण SSC किंवा मॅट्रिक्युलेशन असं म्हणतो, फ्रॉम द कन्सर्न स्टेट UT कमिंग अंडर द रिजनल जस्टिफिकेशन्स ऑफ द रिक्रुटिंग ऑफिस टू विच he she is applying. Such a qualification should be from a recognized board of that state किंवा United States. तर या ठिकाणी जर पाहिलं तर तुमचं फक्त 10वी पास असणं या ठिकाणी गरजेचं आहे। जर 10वीच्या जास्त शिक्षण असेल म्हणजेच की द कॅन्डिडेट शुड बी अन अंडर ग्रॅज्युएट ॲज ऑन 1/1/2026, जे काही 1/1/2026 1 जानेवारी
2026 पर्यंत जे थोडक्यामध्ये जे की अंडर ग्रॅज्युएट जे आहे ते असायला पाहिजे. समजा ग्रॅज्युएट्स अँड कॅन्डिडेट पोझेसिंग हायर क्वालिफिकेशन आर नॉट एलिजिबल टू अप्लाय. समजा तुमचं त्यापेक्षा अधिक एज्युकेशन झालेलं असेल तर मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी अपात्र असणारे असाल. तर या ठिकाणी ही एक बाब तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की जे की यांचं हायर एज्युकेशन झालेलं आहे ते या ठिकाणी जे की नॉट एलिजिबल आहेत, म्हणजे की त्या या ठिकाणी अपात्र ठरणारे आहेत. फक्त तुमचं 10वी पास असणंच या ठिकाणी गरजेचं आहे. तर ही एक महत्त्वपूर्ण बाब यांनी यामध्ये जे की नमूद करून दिलेली आहे. तर फक्त तुम्ही जर 10वी पास असाल किंवा तुमचं 11वी-12वी एज्युकेशन झालं असेल किंवा तुम्ही 12वीच्या नंतर एज्युकेशन सोडलं आहे किंवा तुम्ही 10वीच्या नंतर एज्युकेशन सोडलं आहे, 10वीवर तुम्हाला ही चांगली संधी या ठिकाणी त्यांनी जी आहे ती दिलेली आहे. तर ही एक अट त्यांनी जे यामध्ये घालून दिलेली आहे. त्यानंतर आता स्कीम ऑफ सिलेक्शन ज्यामध्ये आपण एक्झामचा पॅटर्न वगैरे पाहिलं तर यामध्ये तुमची ऑनलाईन टेस्ट होणारी असेल ज्यामध्ये रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस आणि नंबरिकल ॲबिलिटी. आणि परीक्षा कोण घेणार आहे याची, तर परीक्षा याची जी आहे थोडक्यामध्ये IBPS ही जी आहे ती कंपनी घेत असते, ज्यामध्ये तुम्हाला टोटली जे नंबर ऑफ क्वेश्चन 120 असतील आणि मॅक्झिमम मार्क देखील 120 असणार आहे त्यामध्ये. आणि जे काही टाइम आहे ज्यामध्ये 90 मिनिटाचा तुम्हाला वेळ जो आहे तो दिला जाणारा असेल. आणि त्यामध्ये सुद्धा यामध्ये जी LPT आहे आपली, तर LPT मध्ये द कॅन्डिडेट्स प्रोव्हिजनली शॉर्ट लिस्टेड फ्रॉम द ऑनलाईन टेस्ट विल हॅव अंडरगो लँग्वेज ऑफ प्रिफिशियन्सी टेस्ट, ज्यामध्ये तुमच्या लोकल लँग्वेज म्हणजे की तुम्ही या ठिकाणी मराठी भाषेमधून देखील या ठिकाणी जे आहे तुम्ही याची तयारी करू शकता. तर मराठी भाषेमधून या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. आणि जे LPT आहे तर LPT देखील जी टेस्ट असते ती LPT देखील तुमच्या ऑफिशियली लोकल लँग्वेजमधून म्हणजे की आपल्या मराठी भाषेमधून तुम्ही या ठिकाणी जे आहे ते याची टेस्ट जी आहे ते क्रॅक करू शकता. तर बरेच विद्यार्थी RBI ऑफिस अटेंडची एक्झाम जी आहे हिंदीमधून असतं किंवा इंग्रजीमधून असतं, ज्यामुळे आपल्याला होणार नाही असा विचार करून याचा फॉर्म भरत नाहीत. परंतु मागल्या वेळी जेव्हा जाहिरात निघाली होती त्यावेळेस या मित्रांनो आपल्याच बॅचचे तब्बल 20+ मुलं जे आहे त्या ठिकाणी लागलेले होते. कारण का त्या ठिकाणी जे अर्जांची जी रिक्वेस्ट होती त्या ठिकाणी गेलेली ती खूप कमी होती आणि आपले बरेच विद्यार्थी त्यासाठी परिपूर्ण प्रिपेअर केलेले होते. जर तुम्हाला याचा प्रिव्हियस व्हिडिओ वगैरे पाहायचा असेल एक्झाम क्वेश्चन पेपरचा, तो देखील आपल्या महा एक्झाम पॉईंटच्या चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही तिथून त्याचा पेपर पॅटर्न वगैरे बघू शकता. आणि याच्यासाठी लागणारी जी संपूर्ण काही स्टडी मटेरियलची स्ट्रॅटेजी आहे ती आपण आपल्या ॲपमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. तर लगेचच्या लगेच ॲप डाउनलोड करून घेऊन फक्त कोर्स एनरोल करून घ्या, त्यामुळे तुम्हाला सर्व आपण अपडेट देणारे आहोत. तर आता लँग्वेज बाबतीमध्ये जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर यामध्ये त्यांनी जे आहे त्याच्या संदर्भात देखील एक माहिती दिलेली आहे, जी की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. जे काही लोकल लँग्वेजची द लोकल लँग्वेज फॉर द पर्पज ऑफ लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आर फॉलोज. यामध्ये पहा आपल्या मुंबईसाठी जे या ठिकाणी जे की मराठी आणि कोकणी या जे लँग्वेजेस आहेत या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहेत. तर तुम्ही या दोन्ही लँग्वेजमध्ये जे की या ठिकाणी एक्झाम देऊ शकता. तर यामध्ये आता लिस्ट ऑफ जे आपली ऑनलाईन टेस्ट होईल तर ऑनलाईन टेस्ट कोणत्या लँग्वेजमध्ये होणार असेल तर ऑनलाईन टेस्ट देखील या ठिकाणी पाहू शकता. इंग्लिश, हिंदी, मराठी अँड कोकणी या भाषेमध्ये तुमची ऑनलाईन परीक्षा होणारी असेल. म्हणजे जशी तुम्हाला मराठी आणि कोकणी या भाषा त्या ठिकाणी निवडण्याचे तुम्हाला चान्सेस देण्यात आलेले आहेत. त्यानंतर एक्झाम सेंटर, तर एक्झाम सेंटरमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक्झाम सेंटर जे आहे यामध्ये पाहू शकता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, अकोला, जालना, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर या संपूर्ण सिटीमध्ये म्हणजे की टोटली सर्व आपल्या डिस्ट्रिक्ट्समध्ये याचे जे एक्झाम सेंटर जे की थोडक्यामध्ये आहेत. त्यामुळे या संधीचा तुम्ही चांगल्या प्रकारे फायदा घ्या. आणि यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर मित्रांनो अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे याची लिंक आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी दिलेली आहे. तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या आणि त्या ठिकाणी मित्रांनो याचा अर्ज जो आहे तो करू शकता. आणि याची मित्रांनो फीस देखील काही प्रमाणामध्ये कमीच आहे, तर फी नाच्या बरोबरच ठेवलेली आहे. जर मी तुम्हाला फी बद्दल सांगतो आता तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी फीज आहे या ठिकाणी SC, ST, PWD आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी जे आहे यामध्ये फक्त 50 रुपये अमाऊंट ठेवलेला आहे, प्लस तुम्हाला 18% GST त्या ठिकाणी द्यावी लागणारी असेल. आणि दुसरे जे जनरल OBC EWS यांच्यासाठी 450 रुपये फी आहे, प्लस तुम्हाला 18% त्या ठिकाणी जे आहे ते GST भरावी लागणारी आहे. आणि जे स्टाफ आहे त्यांच्यासाठी कसल्याही प्रकारची या ठिकाणी फीज जी आहे ती आकारलेली नाही आहे. त्यामुळे फीज देखील खूप कमी आहे. जे विद्यार्थी ST कॅटेगरीमधले आहेत किंवा जे विद्यार्थी PWD आहेत त्यांनी तर यासाठी नक्की याचा लाभ घ्या आणि नक्की यासाठी अर्ज करा मित्रांनो, कारण का ही चांगली संधी तुम्हाला परत मिळणारी नाही. यासाठी तुम्हाला पे लेवल देखील बऱ्यापैकी छान प्रकारे त्या ठिकाणी मिळणार असेल. त्यामुळे लगेचच्या लगेच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. त्या ठिकाणच्या लिंकवर तुम्ही क्लिक करून यासाठी अर्ज मित्रांनो लवकरात लवकर करून घ्या. किंवा या पदाबद्दल तुम्हाला अधिकची माहिती किंवा इतर कोणती माहिती हवी असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. त्यावर आपला डिटेल व्हिडिओ लवकर मित्रांनो आपण जे आहे ते घेऊन येऊ. आणि ज्या विद्यार्थ्यांना RBI ऑफिस अटेंडची टेस्ट सिरीज ऑनलाईन बॅच संपूर्ण मिळवायची आहे त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिली, तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि त्यामधून आपला कोर्स मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही एनरोल करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.